अंकशास्त्र हे वैदिकमध्ये ऑलरेडी होतं, मग हे तुम्हाला कधी कळलं आणि तुम्ही तुमच्या संस्कृतीकडे परत कधी वळला? आणि प्रत्येक ग्रहाचा एक अर्थ निघतो, प्रत्येक नंबरचा एक अर्थ निघतो. तर हे कॅल्क्युलेशन जे आहे हे जास्त मला कनेक्ट झालं. ओके. आणि म्हणून मला असं वाटलं की न्यूमरोलॉजी पासून सुरुवात करावं. जे आपण कधीच बदलू शकत नाही ती आपली जन्मतारीख आहे. आपल्याकडे दुसऱ्या खूप पर्याय असतात. आपण आपलं नाव बदलू शकतो, राहती जागा बदलू शकतो, आपण आता करत असलेले व्यवसाय बदलू शकतो. सगळ्या गोष्टीला आपल्याकडे मुभा आहे, पर्याय आहेत, पण जन्मतारखेला नाही. जन्मतारीख पण बदलू शकतो की? जन्मतारीख कशी बदलू शकतो? सिझेरियन तर नक्की. आता न्यूमरोलॉजीमध्ये 3 प्रामुख्याने मोठे घटक असतात. एक तुमचं मूलांक आहे, तुमचा भाग्यांक आहे आणि तुमचा नामांक आहे. आईची माया कशी असते तशी माया तुला असायला हवीये. मग ते नात्यांमध्ये असू दे, तुम्ही जिथे काम करताय, कुठल्याही गोष्टीमध्ये संवेदना असायला हवाय. बरोबर. एखाद्याचं दुःख समजून घेण्याची ताकद, क्षमता तुम्हाला 2 नंबर देतोय. तुम्हाला कळल्यानंतर असं वाटलं का की अरे भविष्य बदलू शकतो की आपण? आता एक डोक्यात प्रश्न येतोय की आधी म्हणजे आता ठीक आहे आपले जन्मतारीख वगैरे सगळे रेकॉर्डेड असतात, पण आधी आपल्या आधीच्या काळी आपले पूर्वज वगैरे जे म्हणजे आजोबा किंवा बऱ्याच जणांचे 1 जून तेच त्यांच्या आवडीचं काम, जे नंबर त्यांना देत आहेत, कंपन्या देत आहेत, ते केलं तर त्याच्यात यश त्यांना किती सहजपणे मिळू शकतं. आजच्या जनरेशनमध्ये डिप्रेशनचं प्रमाण फार वाढलेलं आहे प्रखरपणे, की ज्या गोष्टी माहीत नाहीत याचा अर्थ त्या गोष्टी नाही आहेत असं आपण म्हणू शकतो. बरोबर. तर मंडळी, आजच्या पॉडकास्टवरती नेहमीप्रमाणे नवीन विषय घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे न्यूमरॉलॉजी. अंकशास्त्र म्हटलं की लोकांना कळत नाही, बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की अंकशास्त्र काय आहे, पण न्यूमरॉलॉजी म्हटलं की सगळ्यांना लगेच क्लिक होतं. तर ॲक्च्युली हे न्यूमरॉलॉजी याचा उगम हा भारतीय संस्कृतीतूनच झालेला आहे. वैदिक शास्त्रामधली एक अंकशास्त्र हे एक ब्रँच ॲक्च्युली आहे त्याच्यामध्ये. तर हे सगळं व्यवस्थितपणे समजून दिलेलं आहे मायाश्री या न्यूमरॉलॉजिस्टनं. तर त्यांचा प्रवास कसा झाला, ते या न्यूमरॉलॉजीकडं का वळल्या आणि त्यानंतर त्यांना बऱ्याचशा गोष्टी उलगडत गेल्या आणि प्रत्येकानं ॲटलिस्ट न्यूमरॉलॉजी लोकांना कळायला पाहिजे असा त्यांचा हट्ट का आहे, हे सगळं आपण छानपैकी समजून घेतलेलं आहे. चला तर मग बघूया. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती नेहमीप्रमाणे एक वेगळा सब्जेक्ट घेऊन येतोय. तुम्हाला माहिती आहे ना अंकशास्त्र म्हणजे काय आहे? नाही? न्यूमरॉलॉजी माहिती आहे? येस. अंकशास्त्र म्हटल्यानंतर लोकांना माहित नाही आहे. बऱ्याच जणांना न्यूमरॉलॉजी म्हणजे त्याचं इंग्लिशमध्ये व्हर्जन झाल्यानंतर ते शास्त्र आपल्याला कळालं. तर खरंच हे शास्त्र अंकशास्त्र म्हणून पहिल्यापासून भारतामध्ये होतं, पण लोकांना इंट्रोड्यूस होताना न्यूमरॉलॉजी म्हणून झालं. पण त्याचा प्रवास, त्याचा इंटरेस्ट लोक जे घेतात ते न्यूमरॉलॉजी म्हणून त्या क्षेत्रामध्ये येतात आणि त्यानंतर त्यांना कळतं की अरे हे तर भारताची देण आहे. तर असेच एक न्यूमरॉलॉजिस्ट आपल्या पॉडकास्टवरती आलेले आहेत, त्या म्हणजे मायाश्री. तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आपण की ॲक्च्युली या फील्डमध्ये त्या कशा आल्या, न्यूमरॉलॉजी म्हणजे काय आहे. तर बरेच असे पॉडकास्ट होणार आहेत आपले, पण आजच्या पॉडकास्टमध्ये आपण फक्त न्यूमरॉलॉजी आणि वैदिक पद्धतीनं किंवा भारतीय संस्कृतीचा आधार घेऊन त्यांना आपण व्ह्युअर्सना समजवू की न्यूमरॉलॉजी म्हणजे काय आहे नेमकं. ठीक आहे, जसं मी सुरुवात केली. तर नमस्कार मॅडम, गोलगप्पावरती खरंच तुमचं स्वागत आहे. तर जशी मी सुरुवात केली त्या पद्धतीनं आपण तुम्ही सांगा मला की तुमची म्हणजे सुरुवात कशी झाली, या फील्डमध्ये आला कसा न्यूमरॉलॉजिस्ट म्हणून? म्हणजे वैभव, असं पाहिला तर माझा प्रवास खूप वेगळ्या पद्धतीने नेहमी चालत आला. मी सामाजिक संस्थेमध्ये सक्रिय सहभागी असायचे. ओके. मुंबईला असं हेल्थवर आणि असं कुठलं क्षेत्र नाहीये एनजीओ मधलं ज्याच्यात मी काम केलेलं नव्हतं. ओके. आणि तिथून मला संधी आली TV9 मीडियामध्ये जाण्याची, आणि तीही सामाजिक क्षेत्रात ते शाखानो म्हणून एक सोशल इनिशिएटिव्ह होतं, ते भरपूर असं चांगल्या मोठ्या पातळीवर मी सुरू केलं. ओके. आणि त्या कामानिमित्त माझी पुण्यात
येणं झालं, ट्रान्सफर झाली. प्रॉपर कुठल्या तुम्ही? प्रॉपर मी मुंबईची, ओके गाव म्हटलं तर नांदेडचं. ओके आणि TV9चं कामाचा आवाका वाढवण्यासाठी पुण्यात आले. पुण्यात आल्यावर मला असं वाटतं की आता हे सोडून आपण काहीतरी वेगळं करावं. आणि वेगळं करावं म्हणजे अगदीच वेगळं केलं. मी गेले डायरेक्ट रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये, रिपोर्टर टू रिअल इस्टेटमध्ये. आणि ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांना ते म्हणाले, अरे अगं असं काय, हे NGO मधून तू TV9 मध्ये जातेस. आणि तरीही कळतं की हे दोघं एकमेकांना ऍटलीस्ट कुठेतरी कनेक्टेड आहेत. आणि रिअल इस्टेट जिथे रेती सिमेंट जे आहे ते अगदीच वेगळं आहे. मग असं कसं तू केलंस? म्हटलं ठाऊक नाही, मला असं वाटलं की आपण या क्षेत्रात जायला हवं. आणि तिथे चांगली मजल मारली. म्हणजे 2-3 वर्षामध्ये जवळजवळ 200 फ्लॅटचे 4 ते 5 प्रोजेक्ट मी तयार केले. आणि रिअल इस्टेट म्हणजे बिल्डिंग तयार करणे वगैरे असं कन्स्ट्रक्शन मध्ये? येस बिल्डिंग तयार केले. बाकायदा आपण प्लॉट JV ला घेतलं, म्हणजे जॉईंट व्हेंचरमध्ये, पार्टनरशिप मधून. आणि 2015ला ज्या क्षेत्रात वारजे ह्या भागात जे केलं, लेडी बिल्डर म्हणून मी एकमेव होते. आणि त्याच्यामुळे प्रसिद्धही झाले त्या फील्डमध्ये. पण कालांतराने असं वाटलं की इथेही थोडं मन लागत नाहीये, आपण काहीतरी वेगळं करायला हवंय. आणि बऱ्याचशा गोष्टी, जसं कोविड आला असेल किंवा काही झालं, आणि बऱ्याचशा गोष्टी आयुष्यात घडत गेल्या. मग त्यात आईबाबांचं जाणं असेल किंवा आर्थिक संकट आली. बरोबर. आणि मग असं वाटलं की एका मागोमाग इतके कशा काही अडचणी आल्या, संकट आली, आणि ह्याचे प्रश्न शोधण्याची मोहीम सुरू झाली. आणि ती मोहीम शोधता शोधता मी अनेक लोकांना भेटले. मला असं वाटलं ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अचानक एवढ्या उंचीवर जाऊन खाली येणं, नक्कीच काहीतरी याच्या मागे कारण आहे. आणि हे कारण शोधताना माझी ओळख झाली सापेक्ष विज्ञान, म्हणजे ऑकल्ट सायन्स म्हणतात त्याला. तर मला असं वाटतं कदाचित ह्या सायन्समध्ये, या क्षेत्रात गेल्यावर मला माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. आणि मग मी न्यूमरोलॉजी शिकू लागले. आणि गंमत अशी आहे की न्यूमरोलॉजी शिकत असताना ह्या ज्या ज्या काही घटना घडल्या त्यावेळेला ते ग्रह, ते नंबर सक्रिय होते. आणि तेव्हा त्या वेळेला त्या गोष्टी झाल्या. म्हणजे न्यूमरोलॉजीमध्ये एक असं प्लेन असतं, म्हणजे 3 ग्रहांची युती येते. त्यात असं असतं की चौकटीच्या बाहेर, म्हणजे अगदीच वेगळं, जे तुम्ही कधीच केलेलं नाहीये ती गोष्ट केली तर नक्कीच तुम्हाला यश मिळतं. जे रिअल इस्टेटमध्ये केलं, जे मी कधीही करणार नव्हते, माझ्या डोक्यात नव्हतं, मनात नव्हतं, पण तो प्रभाव आला आणि त्या गोष्टी सगळ्या घडत गेल्या. पण मग न्यूमरोलॉजी म्हणजे नेमकं काय आहे? आणि मी जसं सुरुवात केली आहे की न्यूमरोलॉजी हे आपल्याला कळलं फॉरेन मधून किंवा हे की न्यूमरोलॉजी, पण अंकशास्त्र हे वैदिकमध्ये ऑलरेडी होतं. मग हे तुम्हाला कधी कळलं आणि तुम्ही तुमच्या संस्कृतीकडे परत कधी वळला आणि नेमकं काय आहे हे? मला तरी वाटतं की आता ज्या काही गोष्टी चालल्या आहेत समाजामध्ये, की जी सुरुवात होती त्याच्याकडे लोक पुन्हा वळू लागले, पुन्हा निसर्गाकडे वळतायत. त्या सगळ्या गोष्टी, साधं राहणं. आता जो एक कॉन्सेप्ट आला की कमीत गोष्टीमध्ये आपण जास्तीत जास्त चांगला वापर केला पाहिजे. आता सेलिब्रिटी पण सांगतायत की आपण जे कपडे आहेत ते रिपीट घातले पाहिजे. तर हा जो कॉन्सेप्ट आहे हा जुना आहे. त्याच्यामुळे प्रामुख्याने लोक पुन्हा वळू लागले त्याच्याकडे. न्यूमरोलॉजी म्हणजे काय? आपण ऑकल्ट सायन्स असं घेतलं, त्याला सापेक्ष विज्ञान असं म्हणतात. सापेक्ष विज्ञानमध्ये अशा वेगवेगळ्या मॉडॅलिटी आहेत. म्हणजे याच्यामध्ये ऍस्ट्रॉलॉजी आहे, म्हणजे तुमचं हस्तरेषा आहे, फेस रिडिंग आहे, असे अनेक आहेत. सामुद्रिक विज्ञान आहे. आणि ह्या सगळ्यांमध्ये एक अंक विज्ञान, अंकशास्त्र असंही याला म्हटलं जातं. तर आपल्याला माहितच आहे की अंकाची निर्मिती भारतात झालेली आहे. भारतातून हे अंक गेले अरबमध्ये. आणि मग प्रामुख्याने काही दिवसांनी त्याचं झालं हिंदू अरेबिक सिस्टीम अशी तयार झाली. आणि मग तिथून ते अंक चीनमध्ये, ग्रीसमध्ये, युरोपमध्ये गेले. आणि मग पायथागोरस तर सगळ्यांना ठाऊकच आहे. मग पायथागोरसनी ह्या याच्यावर खूप जास्त अभ्यास करून त्यांनी त्यांची प्रणाली निर्माण केली. आणि मग अशा पद्धतीने ती विकसित होत गेली. मुळात अंक भारतातच झाले, अंकशास्त्र भारतात होतं, पण हे लोकांपर्यंत पोहोचायला फार वेळ लागला. इथून त्याला मोठा युरोप पासून प्रवास, चीन पासून, आणि मग इथे आलं. आणि मग ते तुम्हाला ठाऊकच आहे की अंकशास्त्रामध्ये असे वेगवेगळे आहे, जसे शाल्डियन न्यूमरोलॉजी आहे, कॅबलिस्टिक न्यूमरोलॉजी आहे, पायथागोरियन न्यूमरोलॉजी आहे. आणि सगळ्यांना जे ज्याच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचलं ते लोशो ग्रीड, चायनीज न्यूमरोलॉजी.
मग ती सगळ्यात जास्त पोहोचली आणि मग लोकांना कळलं की अरे ह्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने प्रभावशाली प्रणाली आपल्याकडे आहे आणि ती आपली वैदिक अंकशास्त्र. हो. आणि साधारण 50 वर्षापासून हे लोकांपर्यंत जास्त पोहोचू लागलं. पण ह्याची मूळ 5000 वर्षापूर्वीच आहे. सिंधू संस्कृतीमध्ये अंक असल्याचेही पुरावे सापडलेले आहेत. हो. मग आता अकल्ट संस्कृती, तुम्ही सापेक्ष विज्ञानमध्ये गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूमरॉलॉजीच काय अट्रॅक्ट झालं? बाकीचे पण आहेत. बरोबर, खूप चांगला प्रश्न आहे. कसं होतं की आता जी माझी जन्मदिनांक आहे, माझ्या जन्मदिनांकामध्ये एक असा नंबर आहे जो प्रभावशाली आहे आणि तो प्रामुख्याने अंक कॅल्क्युलेशन तिथे तो जातो जास्त. ओके. आणि ह्या न्यूमरॉलॉजीमध्ये सगळं अंकाचं गणित आहे. म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ घ्यायची, जन्मतारीख घ्यायची, त्याचे तुम्हाला वजाबाकी म्हणजे ज्या काही आहे ऍड करायचे आणि प्रत्येक ग्रहाचा एक अर्थ निघतो, प्रत्येक नंबरचा एक अर्थ निघतो. तर हे कॅल्क्युलेशन जे आहे हे जास्त मला कनेक्ट झालं. ओके. आणि म्हणून मला असं वाटलं की न्यूमरॉलॉजीपासून सुरुवात करावं. त्या मानाने हे एवढं क्लिष्ट नाहीये. ओके. ऍस्ट्रॉलॉजी आपली खूप वास्ट आहे आणि सगळं मूळ आहे त्याला नो डाऊट. म्हणजे आपण त्याची तुलना कशाशीच करू शकत नाही. पण ह्या क्षेत्रात आपल्याला यायचंय आणि आपल्याला काहीतरी येतं आणि चांगल्या पद्धतीने येतं, त्याच्यासाठी न्यूमरॉलॉजी सगळ्यात बेस्ट आहे. ओके. मग आता आपण डिस्कस करताना याच्या आधी हे केलं की नंबरची पॉवर असते असं काहीतरी तुम्ही सांगितलं. प्रत्येक नंबरची एक वेगळी पॉवर, त्याचा एक वेगळा अर्थ. तर ते काय आहे ऍक्च्युली? आता हे तर सगळ्यांना ठाऊक आहे की विश्वातली प्रत्येक गोष्ट ही एनर्जीवर आहे. बरोबर. एनर्जी आपल्याला निर्माण करता येत नाहीये, ती संपुष्टात आणता येत नाहीये. आणि म्हणून प्रत्येक नावाचा, प्रत्येक नंबर ह्या प्रत्येकाला एक व्हायब्रेशन्स आहे आणि त्या व्हायब्रेशनचा जर आपण व्यवस्थितपणे अभ्यास केला तर मग आपल्याला आयुष्याचा जो प्रवास आहे तो कसा करायचा, तो कसा सुकर होऊ शकतो, आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत, या नंबरच्या व्हायब्रेशन, एनर्जी, जी ऊर्जा आहे, कंपना आहेत, त्याचा आपल्याला वापर इथे नक्कीच करता येतो. आता ह्याच्यात नंबर म्हणजे कुठले नंबर घेतो आपण 1 ते 9 घेतो. म्हणजे विश्व मुळात कसं आहे, निर्मितीपासून 9 पर्यंत आपण जातो आणि पुन्हा सायकल. आयुष्यच मुळात एक सायकल असते. तर 1 ते 9 ग्रह असतात आणि मग म्हणून जे नंबर येतात त्या नंबरला आपण एक अंकावर आणायचं असतं. ओके. मग आपला 23 असेल तर 2 अधिक 3 करून 5 वर आणायचं, एकांकी यायचं. पण 1 पासून 9 पर्यंत सुरू होतं, पुन्हा आयुष्याचा प्रवास सुरू होतो. तशा पद्धतीने हे प्रत्येक 1 ते 9 ग्रह 9 नंबर असतात आणि प्रत्येक नंबरला एक ग्रह असोसिएट केलेला असतो. एक ग्रह त्याला रिप्रेझेंट करतो, प्रतिनिधित्व करत असतो. ओके. मग आता तसं बघायला गेलं तर आता हे रिलेट कसं करतं? म्हणजे आता माझी काहीतरी न्यूमरॉलॉजी म्हणजे हे असेल, ऍस्ट्रॉलॉजी सारखं न्यूमरॉलॉजी स्टडी करायची असेल माझ्या रिलेटेड, तर काय मेन इनपुट लागतं तुम्हाला? मला सगळ्यात आधी लागते तुमची जन्मतारीख. ओके. म्हणजे कसं असतं वैभव, आता ह्या 2 गोष्टी असतात जी आपण कधीच बदलू शकत नाही, ती आपली जन्मतारीख आहे. आपल्याकडे दुसऱ्या खूप पर्याय असतात. आपण आपलं नाव बदलू शकतो, राहती जागा बदलू शकतो, आपण आता करत असलेले व्यवसाय बदलू शकतो. सगळ्या गोष्टीला आपल्याकडे मुभा आहे, पर्याय आहेत. पण जन्मतारखेला नाही. जन्मतारीख पण बदलू शकतो की? जन्मतारीख कशी बदलू शकतो? सिझेरियन तर नाही. तुम्हाला असं वाटतं जेव्हा तुम्ही ना प्लॅन सेक्शन करता, तुम्ही कुणालाही विचारा, ज्याने ठरवलेलं आहे की आम्हाला सिझेरियन करायचंय, आम्हाला हवं त्या पद्धतीने ती जन्मतारीख हवी, नेमकं त्यावेळेला काही ना काही अडचणी, समस्या आलेल्या आहेत. जसं जे डॉक्टर आलेले नाहीयेत, जे अनेस्थेशिस्ट आहेत त्या दिवशी नेमके आलेले नाहीयेत, ऑपरेशन थिएटर मधले लाईट गेलेले आहेत. ज्या वेळेला ठरलेलं आहे त्याच वेळेला त्या बाळाचा जन्म होतो आणि प्रारब्ध चेंज करू शकत नाही. ते नाही. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत हे कधीही चेंज होणार नाहीये. म्हणजे आधी कसं होतं की नॅचरल डिलिव्हरी व्हायची, त्यामुळे ज्या काही आहेत त्या गोष्टी, पण हे पण आहे ना की प्लॅन डिलिव्हरी असतात. ऍक्च्युली त्यांना असं वाटतं, पण त्यावेळी जी वेळ आहे त्या वेळेतच होतं. म्हणजे नॉर्मल झाली असती तरी ते त्याच वेळी झालं असतं, त्याच वेळात. त्याचं जे आहे प्रारब्ध ते काय चुकणार नाही. त्यामुळे ते म्हटल्यासारखं की ती जन्मतारीख त्या व्यक्तीची घ्यायची
मग त्यानंतर मग जन्मतारीख घेतल्यावर आता तुमची जन्मतारीख काय आहे? 19 फेब्रुवारी 1984. ओके. मग आता आम्ही असं करतो 19 फेब्रुवारी 1984. तर एक तर 1 आणि 9. 1 आणि 9 किती झाले? 10. म्हणजे 1 तुमचा मुलांक 1 झाला. ओके. आणि मग 19 फेब्रुवारी 1984 ह्याची आपण सगळी टोटल करतो. आणि ती टोटल करून जो नंबर येतो तो तुमचा भाग्यांक येतो. ओके. मग जो मुलांक आहे तो तुमच्या वैयक्तिक आयुष्याला प्रतिनिधित्व करत असतं त्याचं. ओके. म्हणजे त्या मुलांक 1 नंबर आहे तर 1 नंबर काय आहे तर तो प्रभावशाली आहे, तो महत्वाकांक्षी आहे, तो पुढारपण घेतो म्हणजे लिडरशिप क्वालिटी असते त्याच्यात. तो इनोव्हेटिव्ह विचार करतो म्हणजे वेगवेगळ्या अशा विचार जे आहेत ते 1 नंबर देतो. आणि मग तुम्ही नकळत त्या व्हायब्रेशन मध्ये त्या कंपनामध्ये तुम्ही जात असता. त्याच्याशी तुमची मैत्री झाली की मग तो 1 नंबर तुम्हाला सकारात्मक परिणाम देतो. मग तुमचे मित्र जे आहेत त्यामधून तुम्हाला जाणवत असेल की तुम्ही जास्त पुढे येताय, तुम्ही कुठल्याही गोष्टीचा पुढाकार घेताय तुम्ही, तर मग तो 1 नंबरचे जे आहेत कंपनं ही तुम्हाला मदत करत असतात नकळत. म्हणजे मी हे करतो की माझं जे काही गोष्टी होत आहेत त्या ऑब्व्हियसली एक कुठली तरी शक्ती आहे त्यामुळेच त्या घडतायत, स्वतः तर काही करू शकत नाही. तर ह्याला ऍक्च्युली हे न्यूमरॉलॉजी प्रूव्ह करतंय की बाबा हा नंबर येतोय तुझा, त्यामुळे तुझा ऍटिट्यूड असा असणार आहे, अशा पद्धतीनं तुझं ऍक्शन असणार आहे. बरोबर. तर आता ग्रह जे आहेत त्याच्यावरून पण ज्योतिषी सांगतात की असं असं या गोष्टी आहेत. आणि ऑब्व्हियसली ह्याच्यावरून मला कळलं की माझ्या ज्या एका ज्योतिषशास्त्रानं सांगितलं होतं ते थोडंफार सिमिलर हे येतंय, पण त्यानं 1 नंबर बघितला नव्हता, त्यांनी माझी पत्रिका बघितली होती. तर हे इंटर रिलेटेड कसं आहे, हे काय आहे? कारण आता वैदिक ज्योतिषशास्त्र आहे तसंच हे वैदिक अंकशास्त्र आहे. त्याच्यामुळे फार आपण असं जर पाहिलं साम्य फार आढळेल आपल्याला यात. कारण यातही 1 नंबर म्हणजे सूर्य आहे, 2 नंबर म्हणजे चंद्र आहे, 3 नंबर म्हणजे गुरु आहे, 4 नंबर म्हणजे राहू आहे, 5 नंबर बुध आहे, 6 नंबर शुक्राचा आहे, 7 नंबर केतूचा आहे, 8 नंबर शनीचा आहे, 9 नंबर मंगळाचा आहे. तर हे साम्य आहे. आपल्या वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये पण ते साम्य आहे आणि आपल्या वैदिक अंकशास्त्रामध्ये पण आहे. आणि म्हणून बऱ्याचदा ह्या सगळ्या गोष्टी घडत जातात. जसं ज्योतिष तुम्हाला सांगेल तसंच न्यूमरोलॉजीमध्येही तसं सांगितलं जाईल. ते पत्रिका पाहतात, आम्ही ती ग्रीड पाहतो. न्यूमरोलॉजीमध्ये त्याला ग्रीड म्हणतो. म्हणजे एक रकाना असतो, त्याच्यामध्ये 3 घरं असे 9 घरं असतात. प्रत्येक ग्रहाची तिथे नमूद करण्याची जागा ठरलेली असते आणि तिथे ते ग्रह टाकले की मग आपल्याला त्यांची मैत्री कुणाबरोबर आहे, 3 ग्रहांची युती आहे, 2 ग्रहांची आहे, 1 सोडून आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ते भाकीत देता येतं, प्रिडिक्शन करता येतं. ओके. मग आता जन्मतारीख जशी आहे तसं पत्रिका चेंज होत नाही, बरोबर? तसं जन्मतारीखामुळं आपली न्यूमरोलॉजी पण चेंज होणार नाहीये. पण काही याच्यामध्ये तू अशा गोष्टी कर किंवा त्याचा फायदा होईल असं काही वेळा ऍस्ट्रॉलॉजर सांगतो. तसं न्यूमरोलॉजीमध्ये पण कळतं का की म्हणजे थोडक्यात नाव चेंज केलं, बरेच जण करतात ना की फॉर एक्झाम्पल रितेश देशमुख, मग आता रितेश हे नाव वेगळं आहे पण तो लिहिताना एक वेगळं लिहितो, तर ते पण त्याचा पण इम्पॅक्ट होतो का? होतोच ना. जसं म्हटलं ना की आता न्यूमरोलॉजीमध्ये 3 प्रामुख्याने मोठे घटक असतात. एक तुमचं मुलांक आहे, तुमचा भाग्यांक आहे आणि तुमचा नामांक आहे. म्हणजे मुलांक, भाग्यांक आणि नावाची तुमची कंपनं ह्या सगळ्यांची सरमिसळ करून तुम्हाला चांगली एक सकारात्मक ऊर्जा कशी आपल्याला निर्माण करता येईल ते आपल्याला पाहता येतं. तुम्ही खूप चांगला मुद्दा घेतला नावाचा. जसं म्हटलं की जन्मतारीख आपल्याला कधीच बदलता येत नाही. बरोबर. म्हणजे जी कंपनं आहेत ती कंपनं आपल्याला बदलता नाही. बरोबर. फक्त एवढं असतं की एखादा नंबर आपल्याला खूप चांगले परिणाम देतो, सकारात्मक परिणाम देऊ शकतो, तसाच तो नकारात्मक पण देऊ शकतो. तर मग आपण नकारात्मक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे एखादा ग्रह आपला खराब झाला किंवा तो खराब आपल्याला त्याचे परिणाम देतोय, तर मग काही उपाय योजना करून आपण त्याला सांगू शकतो की तू निगेटिव्ह गोष्टी किंवा नकारात्मक गोष्टी न करता मला काही सकारात्मक गोष्टी दे. अशा पद्धतीने आपण त्यात सुधारणा करू शकतो. पण नामांक हे आपल्या हातात आहे. ओके. ज्याची एनर्जी आपल्याला लहानपणी आपल्याला ठेवलेली असेल, आई वडिलांना ठाऊक नसेल आणि त्याची जी एकूण जी टोटल येते
तर त्या टोटल मधून किंवा प्रत्येक नावाच्या व्हायब्रेशन मधून, कंपनामधून आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे गोष्टी होऊ गोष्टी येतात. शकतात. ओके तर ते आपल्याला बदलता येऊ शकतं. तर मग का नाही बदलायचं? ओके. पॉझिटिव्ह आता कसं आहे की मला एवढं माहिती आहे की प्रत्येक ग्रह हा त्याचं कार्य करत असतो, म्हणजे पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे. तर त्या पद्धतीनं मग असं आहे का की कुठला नंबर हा जर असला किंवा कॉम्बिनेशन असेल तर तो जास्त त्रासदायक, थोडंसं कष्ट देतो, असं काही आहे का? नाही, असतात असे नंबर, पण आमचं एक असं आहे की वैदिक अंकशास्त्र म्हटलं की आम्ही काय म्हणतो की कुठलाही नंबर हा पूर्णपणे नकारात्मक नसतो किंवा चुकीचा नसतो बरोबर. आणि कुठलाही असा सकारात्मक नसतो. म्हणजे लोकांमध्ये समज काय झाला, आज इन्स्टावर पाहिलं आपण, व्हायरल सगळे व्हिडिओज होतात, त्यांना असं वाटतं की हा अमुक एक नंबर आलाय म्हणजे माझं आयुष्य आता काही होणार नाही बरोबर. आणि इथेच माझं संपलेलं आहे, ह्याच्याही पुढे नाहीये. तर तो जो आत्मविश्वास आहे ना, तो तिथेच त्यांचा कमी होतो. बरोबर पण सांगण्याचं तात्पर्य असतं की प्रत्येक नंबर हा चांगले परिणाम देऊ शकतो. बरोबर फक्त एवढंच असतं की जसं आता आपलं शरीर घेतलं, आपल्या सगळ्यांकडे आपल्याकडे हाडं आहेत, आपल्याकडे मसल्स आहेत, डोळे आहे, कान आहे, सगळे अवयव आहेत. हे सगळे अवयव आहे म्हणजे झालं असं नाहीये. हम्म, तर तुम्हाला त्याला व्यवस्थित त्याची देखरेख करावी लागते. बरोबर जर तुमचे मसल्स आहे तर तुम्ही व्यायाम करा, त्या व्यायामाने तुमची ताकद वाढते आणि तेव्हा मग ते मसल त्यांची जी क्षमता आहे हम्म, ते तुम्हाला देऊ बरोबर शकतात. बरोबर तर न्यूमरोलॉजी काय आहे, तर तुमच्याकडे जे नंबर आहेत, हम्म, म्हणजे प्रामुख्याने वैदिक न्यूमरोलॉजीमध्ये असं होतं की जे नसलेले नंबर आहेत ना त्याच्यावर आम्ही जास्त फोकस करत नाही, त्यावर लक्ष देत नाही. हम्म, हम्म, कारण तुमची ऊर्जा नसलेल्या गोष्टीमध्ये जेव्हा जाईल हम्म, तेव्हा मग आपल्याला परिणाम खूप जास्त सकारात्मक मिळणार नाही. बरोबर त्याच्यामुळे आम्ही सांगतो जे तुमच्याकडे नंबर आहेत आपण त्याचे चांगल्या ज्या Result गोष्टी मिळवता आहेत, येतील yes, किंवा त्याच्यातले ते आपण चांगले, मिळवता बरोबर. येईल. फॉर एक्झाम्पल आता शनीची साडे, मी एक पॉडकास्ट केला होता, शनीची साडेसाती. लोकांना माहितीये की शनीची साडेसाती आली की अरे खूपच कष्ट असतात आणि हे असतं, पण त्या माझ्या मैत्रिणीनं सांगितलं होतं की शनीची साडेसाती सुखकर करता येते. कारण का, मग त्याचं वय सांगितलं होतं तिनं की ते अशा पद्धतीने की प्रत्येक ग्रहाचा वय आहे, ठरवून दिलेलं आहे. आणि मग शनीचं वय हे 65 इयर्स दिलेलं आहे शास्त्रामध्ये. पण त्यामुळे 65 एजचा माणूस जर तुमच्या घरात आला तर तुम्ही कसं वागायला पाहिजे, तर त्याची अपेक्षा काय असणार आहे, तर त्या पद्धतीनं तुम्ही वागायला पाहिजे. म्हणजे शनीची साडेसाती म्हणजे ही प्रॉब्लेम नाही आहे, ही एक अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला इम्प्रूव्ह करायला. तर तसंच इथं आपण रिलेट करू शकतो. अंकशास्त्रामध्ये थोडंसं वेगळं असतं. म्हणजे अंकशास्त्रातल्या ज्या महादशा असतात त्या वेगळ्या असतात. जसं आता सूर्य आहे तर सूर्य एक नंबर आहे, तर मग त्याची महादशा 1 वर्षासाठी असते, चंद्राची 2 वर्षासाठी असते. ज्योतिषशास्त्रात ते वेगळं असतं, इथे त्याचं गणित वेगळं असतं. आणि शनी जो आहे ना त्याची जी सायकल आहे पूर्ण परिक्रमा करण्याची सूर्याभोवती, ती साधारण 32 वर्षाची असते. म्हणून असा कालावधी सांगितला जातो की तुम्ही साधारण 32 वयानंतर तुम्हाला यश मिळू लागतं. आणि त्याचं कारणही असं असतं की तो वृद्ध आहे. जसं प्रत्येक ग्रह आहे, प्रत्येक ग्रहाला एक नातं दिलेलं आहे. सूर्य आहे, वडिलांचं नातं आहे. चंद्र आहे, आईचं नातं दिलेलं आहे. 3 नंबर जो आहे तो त्याला गुरुचं नातं दिलेलं आहे. तर तशाच पद्धतीने शनी जे आहे त्याला वृद्धांचं नातं दिलं. म्हणजे घरातले आपले जे वरिष्ठ आहेत त्याला आपण शनीच्या रूपात पाहतो. आणि मग त्यांना काय हवं असतं, ते डिसिप्लिन पाहिजे. आपल्याला वृद्ध काय सांगतात, तुम्ही डिसिप्लिन राहा. अरे बाबा हे करू नको, ते कर, घाई करू नकोस, कुठलाही निर्णय घाईत घेतलास तर तू चुकू शकतो. तर शनी काय करतो, तो म्हणतो की तू हळूहळू कर. जर तुला वेळेच्या आधी यश मिळालं तर ते तुझ्या डोक्यात जाऊन त्याचा तुला त्रास होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून तो काय करतो, तो आपल्याला तावून सुलाखून काढतो. बरोबर. आणि त्याच्यातूनच फिनिक्स पक्षी तयार होतो. बरोबर. तर इतका चांगला तो आहे शनी. आपण त्याला उगीच घाबरतो. बरोबर. काय त्याला हवंय, त्याला कर्म हवंय. तो म्हणतो की सातत्याने काम कर, त्याला नीतिमत्तेने काम केलेलं आवडतं, त्याला न्याय आवडतो. ह्या गोष्टी केल्या तर तुमचा 8 नंबर हा तुम्हाला सकारात्मक बळ द्यायला तयार होतो. म्हणजे थोडक्यात काय की तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जन्मतारखेमुळं जर 8 हा अंक आला असेल तर तुम्ही कसं वागायला पाहिजे हे आपण अंकशास्त्र थ्रू सांगू शकतो. आता 8 नंबरच आहे, तसंच मग 4 नंबर आहे तो तर चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करणार आहे. तो कुठला आहे?
4 नंबर म्हणजे 4 आहे तुम्हाला येणार, तुमच्या नंतर 13 नंबर आहे, हा. 22 नंबर आहे, ह्याची जे टोटल करतो तो 4 नंबर असतो. ओके. जेवढे इंटेलिजंट डिपार्टमेंटमध्ये आहे, स्पाय आहेत, इंटेलिजंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंटमध्ये याच्या जर पाहिलं तर तुम्हाला 22 नंबरची म्हणजे 4 नंबरची नंबरची लोक. लोक भेटतील, चौकटीच्या बाहेर जातात. हम्म. पण त्याच्याबद्दल काय गैरसमज आहे, तर 4 नंबर म्हणजे राहू आहे, राहू हा त्रास देतो, राहू असं करतो, राहू अमुक करतो तमुक करतो. पण कुठलाही, आता समजा कुठलंही नातं असेल, हम्म. नात्याची जी अपेक्षा असते ती जेव्हा पूर्ण केली तर ते नातं घट्ट होतं, घनिष्ठ होतं. बरोबर. जर एखादा नंबर आहे तर त्या प्रत्येक नंबर आपल्याला काही गोष्टी देतो आणि त्याचबरोबर काही अटीही ठेवतो. हा. तो म्हणतो मी तुला हे सगळं देईन, पैसा देईन, नाव देईन, प्रसिद्धी देईन, पण तुला ह्या गोष्टी कराव्या लागतील. हम्म. हम्म. समजा तुम्ही त्या गोष्टी केल्या नाहीये तर 4 नंबर काय सांगतो की तुला बाथरूम क्लीन ठेवायचं, एकदम साधा उपाय आहे. हम्म. टॉयलेट क्लीन ठेवायचंय आणि हे तुला करायचंय. हम्म. जसं गांधीजी स्वतःचा बखाल स्वतः स्वच्छ करायचे. हम्म. तर मग हे केलं तर तो तुमचा 4 नंबर आपोआपच बळकट होतोय. हा. म्हणजे इतके साधे उपाय हा, असतात. बरोबर. म्हणून कुठलाही क्रमांक नंबर जसं म्हटलं तो सकारात्मक परिणाम पूर्णपणे देत नाही, तसाच तो नकारात्मकही देत नाही. हम्म. फक्त तुमच्यावर आहे, अलाइनमेंट फार गरजेचे आहे. हे आता तुम्ही सांगितलं टॉयलेट क्लीन करणं, म्हणजे थोडक्यात काय की तू उतू नकोस, तू जमिनीवरती राहा. जमिनीवर बरोबर, एक्झॅक्टली. म्हणजे थोडक्यात ते तशा पद्धतीनं की मी हे का करू, माझं हे काम नाही बाबा, प्रत्येकाचं काम आहे. तुला जर व्यवस्थित हे करायचं असेल, समाजामध्ये व्यवस्थित जर नाव कमवायचं असेल तर तू हे डाऊन टू अर्थ गोष्टी केल्यास तर तुला समाजामध्ये तुला काहीतरी जे आहे ते तुला मिळेल. हे असं ते त्यामध्ये सांगायची इच्छा हे आहे. म्हणजे प्रत्येक नंबर जे आहेत ना, प्रत्येक नंबर तुम्हाला आयुष्यात आपण जे नियमित आयुष्य जगतो हा. त्याच्यामध्ये जगण्याची कला शिकवत असतो. तो म्हणतो की ह्या गोष्टी केल्या. 1 नंबर म्हणतो तुझ्यात आत्मविश्वास असला पाहिजे. बरोबर. आत्मविश्वास कसा येतो, जर एखाद्या विषयावर तुमचं खूप इत्यंभूत तुम्हाला त्याची कल्पना आहे, तुम्हाला माहिती आहे, तर प्रभुत्व आहे, ह्या गोष्टी असल्या तर तुम्हाला एकदम ऑटोमॅटिकली नकळत तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास. बरोबर. तर 1 नंबर तुम्हाला ते सांगतो. 2 नंबर सांगतो की तुम्हाला संवेदनशील राहायचंय. म्हणजे आईची माया कशी असते तशी माया तुला असायला हवीये. मग ते नात्यांमध्ये असू दे, तुम्ही जिथे काम करताय, कुठल्याही गोष्टीमध्ये संवेदना असायला हवाय. बरोबर. एखाद्याचं दुःख समजून घेण्याची ताकद, क्षमता तुम्हाला 2 नंबर देतोय. 3 नंबर सांगतोय तुम्हाला गुरुचा आदर करायचाय, गुरुसारखं राहायचं आहे. म्हणजे तुझ्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणं, हा संदेश आपल्याला 3 नंबर देतोय. 4 नंबर नेहमी सांगतो की चौकटीच्या बाहेर जा, जे आहे जसं आहे तसं नको, तर त्याच्याही पलीकडे गेलास तर तुला यश नक्कीच मिळेल, हे 4 नंबर सांगतोय. 4 नंबर अजून एक सांगतोय तुम्हाला की तुम्हाला क्लॅरिटी असायला हवी आहे. म्हणजे जर तुमचा राहू खराब झाला आहे तर तुमच्या पुढे जसं आपण प्रवासात जातो, धुकं आल्यावर आपल्याला काही दिसेनाचं होतं. ह्याचाच अर्थ काय झालंय, फॉग आलाय. धुकं आलंय म्हणजे आपल्याला समोरचं दिसत नाही. तर राहू हे अशा गोष्टी करतो. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, अगदी थोड्या स्टेप्स घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्याला अगदी 100 मीटर पर्यंत दिसेल एवढंच बघायचंय. त्याच्यानंतर मग अजून पुढे, मग हळूहळू ती क्लॅरिटी येऊ लागते, अंदाज येऊ लागतो. 5 नंबर हा निव्वळ कम्युनिकेशनचा नंबर आहे, तो कॅल्क्युलेशनचा नंबर आहे, तो प्रभावी असतो, तो लोकांना कनेक्ट करण्याचा नंबर आहे. म्हणून जर आपण सोशल मीडियामध्ये पाहिलं तर 5 नंबर हा जास्त प्रभावी असतो. कारण त्याच्यामध्ये जे पंचतत्व आहे त्याच्यातलं एअर, वायू तत्व जो आहे ते खूप जास्त प्रभावी असं येते. 6 नंबर हा तुम्हाला लक्झरी देतोय, तो तुम्हाला सांगतोय की आपल्याला एक ब्रँड आयुष्य हवंय आणि प्रत्येकाला ते सुख आणि त्या गोष्टी हव्यात. मग त्याची अट काय असते, त्याला स्वच्छता फार आवडते, त्याला सुगंध फार आवडतो. 5 नंबर जो आहे तो म्हणतो की तुला फोकस केला पाहिजे एखाद्या गोष्टीवर. तुला जेव्हा तू केंद्र करशील, नाही फोकस केलास तर तुला ते होणार आहे. म्हणजे जसं 1 नंबर तुम्हाला सांगतो आत्मविश्वास असला पाहिजे, 2 नंबर संवेदना आणायला सांगतोय, 3 नंबर ज्ञान अर्जित करायला सांगतोय, 4 नंबर चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करायला सांगतोय, 5 नंबर सांगतोय फोकस कर, लोकांबरोबर कनेक्ट कर, 6 नंबर सांगतोय तुला स्वच्छता सांभाळायची. मग येतो आपला 7 नंबर. 7 नंबर असा हा खरा तर अध्यात्माचा नंबर असा म्हटला जातो. ज्यांच्याकडे 7 नंबर आहे ते पूर्वजन्मापासून कितीतरी आयुष्यातून ते अध्यात्म घेऊन आलेलं आहे.
आणि लोकांना हे कळत नाही, अध्यात्म आणि धार्मिकता ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. अध्यात्म हे कोणीही करू शकतं, बरोबर. कोणीही करू शकतं. तर हिंदू धर्म आहे वेगळा, मुस्लिम आहे, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी त्या वेगळ्या आहेत. अध्यात्म हे जगण्याची कला आहे, की आपण खरं बोललं पाहिजे, आपण कर्म चांगले केले पाहिजे, लोकांना मदत केली पाहिजे, आपल्याकडे जर खूप जास्त आहे तर त्यातलं काहीतरी आपण वाटलं पाहिजे, हे अध्यात्म सांगतं. तर एवढं सगळं मिळाल्यावर मग त्यातलं काहीतरी आपण देणं आहे लोकांना, तर हे 7 नंबर सांगतो. आणि जर आपण असं सुसाट वेगाने धावलं तर 7 नंबर हा ब्रेक लावतो. ब्रेक ह्यासाठीच लावतो की अरे थांब, बघ तू जरा खूप वेगाने धावतोयस तू, तुला इथे थांबणं गरजेचं आहे. मग तिथे ती व्यक्ती थांबते, अवलोकन करते, मूल्यांकन करते, विश्लेषण करते, आत्मविश्लेषण, आणि मग ती पुढे जाते. आणि शनी आपल्याला 8 नंबर काय सांगतो, तुला सातत्य राखायचं आहे, तुला शिस्त पाळायची आहे. आणि हे सगळं करून तुला जरी नाही मिळालं तर तुला पेशन्स, सहनशीलता तुझ्यामध्ये असायला हवी, हे आपल्याला 8 नंबर सांगतो, जो वृद्धांना प्रतिनिधित्व करतो. आणि 9 नंबर हा आपला आहे पूर्ण निर्णय घेण्याचा. जेवढ्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत 24 तास 24/7 असं म्हणतात, तसे डॉक्टर आहे, नर्स आहे, सैनिक आहेत, जे देशांसाठी करतात, मानवतावादी दृष्टिकोनातून काम करणारा नंबर हा 9 नंबर आहे. मग हे सगळ्यांची जर आपण लेखाजोखा पाहिला तर मग काय होतं, आपण आयुष्य कसं जगावं असं प्रत्येक ग्रह, प्रत्येक नंबर तुम्हाला सांगायचा. मग तो तुमच्याकडे आहे याचा अर्थ आपल्याला त्या पद्धतीने त्यांच्याशी दोस्ती मैत्री करून मग आपल्याला पुढे जायचं. थोडक्यात हे जर आपल्याला माहिती असेल तर ऍक्च्युली आपल्याला कन्फ्युजन होणार नाहीये की मला CA व्हायचंय किंवा डॉक्टर व्हायचंय किंवा मला काय करायचंय. तर तुझे नंबर्स काय सांगतायत त्या पद्धतीनं तू झालास तर तुला पुढं काहीतरी, म्हणजे थोडक्यात लाईफ म्हणजे काय आहे की बर्थ अँड डेथ याच्यामधला प्रवास तो तुला कसा करायचा आहे हे या न्यूमरॉलॉजी जर आपल्याला कळाली आणि नंबर्स काय सांगतायत, आणि जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक नंबरचं एक महत्व आहे आणि तो काहीतरी सांगतोय की तुझ्या आयुष्यामध्ये तू कसा घडला पाहिजेस, तर तो नंबर जर त्या माणसाला कळाला की अरे हे माझं कार्य आहे आणि हे मला करायचं आहे किंवा हे माझ्याकडून करून घेतलं जाणार आहे, हे जर कळालं तर ऑटोमॅटिकली तो त्याचं आयुष्य सुखकर होऊ शकतं. नक्कीच बरोबर, नक्कीच होऊ शकतं. मग आता हे सगळं तुम्ही आधी मानायचं? नाही, मी याच्यातलं काहीच म्हणायचं नाही. मग हे कसं पटलं तुम्हाला? तेच होतं, मी अगदी पाहिलं तर मी एकदम डाव्या विचारांचे होते, बिलकुल ह्यातलं कशावरच माझा विश्वास नव्हता. मला असं वाटायचं हे काहीच नाहीये. पण जेव्हा मी पाहिलं की माझा 1 नंबर आहे, जेव्हा मी शाळेत होते, मी कॉलेजमध्ये होते, कॉलेजमध्ये नंतर मी कामावर आले आणि प्रत्येक जागी ना मला असं वाटायचं की माझ्याकडे कंट्रोल हवाय. मला खूप जास्त पैसा नकोय, तर मला कंट्रोल हवाय, प्रसिद्धी हवी आहे. आणि मग मला असं वाटायचं मलाच का वाटतंय, माझ्या मैत्रिणीला का वाटत नाहीये. आणि जेव्हा मी अभ्यास करताना असं वाटलं की 1 नंबरचं जे आपण अट असते, नेम फेम सक्सेस देतो तो, म्हणजे बेअर मिनिमम गोष्ट जी आहे, म्हणजे कमीत कमी त्याने दिलंच पाहिजे 1 नंबरने, ते तुम्हाला यश असतं. तर मग ते आपण नकळत त्या गोष्टीवर प्रभावित होत असतो. आणि जेव्हा मी माझी जन्मतारीख पाहिली आणि मला असं माझा मूलांक कळला, माझा भाग्यांक कळला, मग मला असं वाटलं की का मला लोकांशी बोलावं असं वाटतं, का मी लोकांमध्ये जास्त असते, तर माझा 5 नंबर जो आहे तो मला ह्या गोष्टी करायला भाग पाडतो. मग माझी जी एक मैत्रीण आहे तिच्याकडे हा नंबर नाहीये, मग तिला मी म्हणायचे अरे तू का नाही बोलत आहेस, ती नाही बोलणार आहे, कारण तो नंबर तिच्याकडे नाहीये, ते व्हायब्रेशन नाहीये, ते कंपन नाहीये. ते असले की मग माणूस आपसुक त्या गोष्टी करायला लागतो. बरोबर. मग आता तुम्ही मगाशी सांगितलं की काहीतरी अशा गोष्टी घडल्या की ज्यामुळे मी इथं या न्यूमरॉलॉजीकडे अट्रॅक्ट झाले. मग त्यानंतर तुम्ही चेक केलं का की बाबा फॉर एक्झाम्पल मग तुम्हाला कळल्यानंतर असं वाटलं का की अरे भविष्य बदलू शकतो की आपण? भविष्य बदलता येत नाही आपल्याला फक्त त्याची तीव्रता कमी करता येते. असा अनुभव आहे का? हो आहे. आता जसं माझी जी एक दशा सुरू होती आणि त्या दशेमध्ये असं होतं की तिथे तुम्हाला कोर्ट केस होणं, पोलीस स्टेशनमध्ये जाणं, तुमच्यावर आरोप प्रत्यारोप होणं आणि मानसिक आरोग्य तुमचं त्याच्यात बिघाड होणं आणि तुमचे जे पार्टनर आहेत म्हणजे लाईफ पार्टनर आहेत
म्हणजे तुमचा जोडीदार आहे त्याच्याकडून तुम्हाला त्रास मानसिक पातळीवर होणं, घटस्फोट होण्याची शक्यता म्हणजे त्या दशेमध्ये होती आणि त्याच्यातून अपघात होणं, ह्या सगळ्या गोष्टी ती दशा सांगते. तर त्या दशेमध्ये त्या गोष्टी होण्याची शक्यता असते. ओके. आणि माझ्या सगळ्या गोष्टी झाल्या. मी पोलीस स्टेशन मध्ये गेले, माझ्यावर मोर्चा आला, लोकांनी म्हणजे अगदी नाव पूर्ण जे बिल्डर म्हणून जे नाव होतं ते नाव पूर्ण खराब होण्याची शक्यता झाली. त्याच दरम्यान माझा घटस्फोट झाला. म्हणजे मला मानसिक जोडीदाराकडून जो गोष्टी होत्या त्या झालेल्या आहेत आणि 2दा माझे ऍक्सिडेंट झाले त्याच दरम्यान झालेले. आणि हे मला तेव्हा ठाऊक नव्हतं. मी अगदी अनभिज्ञ होते ह्या सगळ्या गोष्टीपासून. पण जेव्हा हे शिकले तेव्हा आपण ज्या गोष्टी तपासून बघतो त्यात मी तपासून पाहिल्या आणि जशाच्या तशा त्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या. म्हणजे त्यामुळे त्याचा आन्सर मिळाला की हे माझ्या आयुष्यात का घडलं. तसंच आता तुम्ही दशा स्टडी करताय तर अशा कुठल्या गोष्टी माझ्या होणार आहेत फ्युचरमध्ये तर त्याच्यासाठी तुम्ही अलर्ट राहू शकता, बरोबर. पण मग त्या चेंज करू शकता काय? नाही, चेंज नाही करता येत आपल्याला. त्याची तीव्रता बऱ्याच अंशी कमी करता येतं. रेमेडी म्हणजे काय? आता एखादा आपण अपघात झाला, तुम्हाला फ्रॅक्चर झालं, तुमचं हाड मोडलं, तर डॉक्टर काय करतात? त्याला जोडतात. पण जसंच्या तसं असणार आहे का जसं आधी होतं? तर उपाय जे करतो ना त्याच्यातून ती तीव्रता म्हणजे त्याचं हाड जोडलेलं आहे, त्याला अगदीच काही करता येणार नव्हतं पण तो आता त्याचे बऱ्यापैकी रोजच्या आयुष्यातले कामं करू शकतो. पण ती बळ, ती ताकद तशी नसणार आहे. म्हणजे ज्या दशा असतात, ज्या काही दशा ह्या आरोग्यावर परिणाम करणार असतात आणि प्रत्येक नंबर हा वेगवेगळ्या अवयवावर परिणाम करत असतो, त्याचा प्रभाव असतो. जसं सूर्य असं समजा तुमचा नकारात्मक तुम्हाला परिणाम देतोय, तुमच्या डोळ्यांवर परिणाम होणार. ओके. आणि तोही उजव्या डोळ्यावर होणार. ओके. जर चंद्र खराब असेल तर डाव्या डोळ्यावर होणार. गुरु खराब असेल तर तुमच्या पोटावर होणार. हे अशा सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग आता फॉर एक्झाम्पल तेच परत मी प्रश्न विचारतोय की तुम्ही फॉर एक्झाम्पल आता ऍक्सिडेंट वगैरे अशा गोष्टी होणार आहेत असं तुम्हाला वाटलं की अशी माझ्या दशा सांगतायत, तर मी काहीतरी त्याच्या उपाययोजना पण ऑब्व्हियसली आता तुम्ही त्याचा स्टडी करताय त्यामुळे त्याच्या उपाययोजना पण तुम्ही करणार. कारण स्वतःला कळलं की अरे आपल्या या दशा आहेत आणि मी उपाययोजना करणार. पण तरी सुद्धा असं झालंय का की बाबा तरी फॉर एक्झाम्पल ऍक्सिडेंट होणार आहे माझा आणि हे शक्यता वाटतेय मला ह्याच्यातली कुठेतरी, मग ऍक्सिडेंट झाला ते तर म्हणजे टाळता येत नव्हतं, पण तुम्हाला असं वाटलं का की मी ते रेमेडीज करत होतो त्यामुळे मला त्याची तीव्रता कमी झाली, असं काही अनुभव आहे? हो. आता जे माझे 2दा ऍक्सिडेंट झाले, अपघात झाले, ते मंगळाची ऊर्जा फार भयानक होती. म्हणजे ती तारीख असते आणि आपला दिवस असतो. त्या दिवसाला प्रत्येक जसं मंगळवारचा दिवस असेल त्या दिवशी मंगळाची ऊर्जा 9 नंबर असते. जेव्हा माझे अपघात झाले तेव्हा तारीखही 9 होती आणि वारही मंगळवार होता. पण मी खूप वर्षापासून मंगळवारचे उपवास करते, गणपतीची उपासना करते, जी विघ्नहर्ता म्हणतो. तर ती ताकद माझी त्या दिवशी होती. म्हणजे कदाचित मोठं काहीतरी होणार होतं आणि ते थोडक्यावर भागलं. तर ह्या गोष्टी आपल्याला करता येतात. ती ऊर्जा, तो आरा, तो आपण क्रिएट केला तर त्याचे नक्कीच सकारात्मक परिणाम होतात. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून या गोष्टी करत होता पण हे माहित नव्हतं की याचा उपयोग हा होतो. पण त्यानंतर झाला आणि ते जेव्हा कळलं तुम्हाला तेव्हा ते रिझन कळलं की अरे आपण कुठे गेलो असतो खरं तर पण हे मी उपासना वगैरे करत असल्यामुळे हा मला सपोर्ट मिळालाय त्याला. ह्या गोष्टी होऊ शकतात. त्या दिवशी जो माझा अपघात झाला तेव्हा 2 व्हीलरवर मी मागे बसले होते आणि फॉर्च्युनर एवढी मोठी गाडी अगदी वेगात होती. ती अगदी वेगात होती आणि ती म्हणजे आम्हाला तिने ठोकली आणि ती पुढे गेली, निघून गेली आणि आम्ही पडलो. असं पण होऊ शकलं असतं की आम्ही त्या चाकाखाली आले असते, मी काही होऊ शकलं, पण काही झालं नाही. त्या दिवशी काही झालं नाही. त्या दिवशी उठले मी, फक्त थोडेसे जे छोट्याशा जखमा झाल्या तेवढंच. तर ही ऊर्जा, हे उपाय, हे तुम्हाला अशा पद्धतीने, ज्याला आपण एक खूप चांगलं टर्म आहे डिवाइन एनर्जी, ती तुमच्या बरोबर असते. ती अद्भुत एनर्जी तुमच्याबरोबर असते, तुम्हाला कळतही नाही ती ऊर्जा कशी काम करत असते. तर उपाय अशा पद्धतीने काम करत असतात. बरं, म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला गोष्टी अशा काहीतरी देऊन, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची लाईफ लाईन चांगली असेल पण तुम्ही फार फास्ट चालला असाल तर हे असं काहीतरी घडवतं
युनिव्हर्स, की ज्यामुळे तुम्ही गणक. जागेवरती येता, अरे हो. हे काय आहे, थांबा, आपल्याला इथं पॉज घ्यायचा आहे आणि आपल्याला विचार करायचा आहे की काय चाललंय. काय चाललंय. म्हणजे हे असं एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित नसतात की हे आपल्या आयुष्यात का चाललंय, पण न्यूमरॉलॉजी किंवा ऍस्ट्रॉलॉजी ह्याचा हा उपयोग होतो की तुम्हाला त्याचा सपोर्ट होतो की हे कळायला आणि अलर्ट व्हायला. अलर्ट व्हायला. तर मग ऑब्व्हियसली हे तुम्हाला न्यूमरॉलॉजी शिकल्यानंतर कळलं असेल की, कारण आम्हाला प्रश्न पडतात की अरे मी असा वागतो, मला माझं अंडरस्टँडिंग असं आहे, पण समोरचा माझा मित्र किंवा माझी कलीग जे आहेत त्याला एवढं का अंडरस्टँडिंग नाहीये. तर हे सगळं जर हा म्हणजे हे न्यूमरॉलॉजी जर प्रत्येकानं शिकली, म्हणजे अवघड आहे का खरंच, काय लॉजिकल आहे? लॉजिकल आहे पूर्णपणे तुमचं गणितावर आहे. तुम्हाला फक्त ते नंबर घ्यायचे, त्याचा एक अंक काढायचा आहे. प्रत्येक नंबराची कंपनं समजून घेतली आणि त्यांची मैत्री झाल्यावर, 2 ग्रहांची मैत्री झाल्यावर, 3 ग्रहांची युती झाल्यावर काय काय होऊ शकते ह्या गोष्टी समजल्या तर तुम्हाला तुमचं आयुष्य समजणं फार सोपं होऊन जाईल. मग आता मोबाईल नंबर वगैरे असं, आता किती नंबर, म्हणजे सगळीकडे नंबर आहेत, बरोबर ना? आयुष्यामध्ये आपण नंबर मध्ये आपल्याला मग काय काय म्हणून बदलायचं किंवा काय कसं स्टडी करायचं, काय जे आपल्याला शक्य होईल ते बदलायचं. जे सहज शक्य, नाव आपल्याला सहज शक्य आहे, बदलू शकतो आपण. मोबाईल नंबर तर त्याहूनही शक्य आहे, त्याहूनही शक्य आहे. म्हणजे बदलून आपल्याला थोडे सकारात्मक परिणाम येत असतील तर का बदलायचं नाही, पण बदलू शकतो. जन्मतारीख फक्त बदलता येत नाहीये, ज्या बदलता येतात त्या ते सगळं बदलायला पाहिजे. तुम्ही करत असलेली सही ही सुद्धा आपल्यावर किती परिणाम करत असेल आपल्याला कळत नाही, न कळत. म्हणजे तुमच्या सहीमध्ये जर तुम्ही पुढे जाऊन मागे येताय तर तुमच्या ब्रेनमध्ये, तुमच्या मेंदूमध्ये तुम्ही काहीतरी फिट करताय, काहीतरी त्याला नकळत तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगताय तुम्ही, जे तुमचं सुज्ञ मन आहे त्याला सांगताय की तुला पुढे जायचं, पुन्हा मागे यायचं. तर मग तेही व्हायब्रेशन आपण इथे बघतो. म्हणजे सर्व व्हायब्रेशन्स कंपनं बदलून तुमच्या आयुष्यात काय काय बदल घडवता येईल ते सर्व तोपरी आपण प्रयत्न करत असतो. आता एक डोक्यात प्रश्न येतोय की आधी, म्हणजे आता ठीक आहे आपले जन्मतारीख वगैरे सगळे रेकॉर्डेड असतात, पण आधी आपल्या आधीच्या काळी आपले पूर्वज वगैरे जे म्हणजे आजोबा किंवा हे, बऱ्याच जणांचे 1 जून ते तर युनिव्हर्सल आहे. म्हणून आता आम्ही कुणाचाही नंबर घेतो, 1 जून सांगितलं की आम्ही आमचं पहिलं असतं की ही खरी आहे की खोटी आहे. बरोबर ना? मग त्याच्यामध्ये मग कसं, मग हा कॉम्प्लिकेटेड आहे ना गोष्ट खरं, की 1 जून जर दिला असेल तर जन्मतारीख बदलली. त्याच्यासाठी असतात आपलं आता जसं सापेक्ष विज्ञान हे सर्व समावेशक आहे. जर आपल्याला अंकशास्त्रातून समजून घेता येत नसेल तर आपल्याकडे दुसरं आहे, जसं हस्तरेखा आहे किंवा मग चेहरेपट्टी आहे. म्हणजे लिमिटेशन इथं आहेत, लिमिटेशन आहेत. पण ह्यातही आपण काही गोष्टी करू शकतो. जसं एखाद्या व्यक्तीला आम्ही काही प्रश्न विचारतो. आता त्या दिवशी एक जण आला आणि म्हणाला की माझ्याकडे 3 जन्मतारखा दिलेल्या आहे, एक माझ्या लिव्हिंग सर्टिफिकेट शाळेमध्ये आहे, एक माझ्या आईने सांगितलेली आहे आणि एक माझ्या कोणीतरी सांगितली. नेमकी कुठली सांगायची. मग मी काही प्रश्न विचारले त्यांना की असं आहे की प्रत्येक नंबरचं जसं म्हटलं ना वैशिष्ट्य असतं. म्हणजे तो सकारात्मक असला तर एखादी पर्टिक्युलर एक विशिष्ट गोष्ट तो करेल, आणि जर नकारात्मक म्हणजे तो जर त्याला कमकुवत म्हणू आपण, कमकुवत जो नंबर असेल तर तो एक विशिष्ट गोष्ट करत राहील, एक पॅटर्न तयार होतो. मग त्याला काही प्रश्न विचारले आणि मग मी म्हटलं बघ ही तुझी आहे. मग हेही आपल्याला करता येतं. म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं तुम्ही म्हणजे बिहेवियर वरून त्यांना जन्मतारीख. कारण ते नंबर तशा पद्धतीने असतात, ते काम करत असतात. पण तरी यात म्हणजे जसं म्हटलं की लिमिटेशन असतात. कुठलंही सापेक्ष विज्ञान आहे ते एकमेव असं नसतं की ते परिपूर्ण आहे, काहीतरी गोष्टी असतात आणि ह्या आपण समजून पण घेतल्या पाहिजेत. बरोबर. नाही म्हणून तर ऍस्ट्रॉलॉजी फक्त ऍस्ट्रॉलॉजी असते, न्यूमरॉलॉजी म्हणून का काढलं तर एकाच्या लिमिटेशन कुठेतरी दुसऱ्या कुठेतरी ओव्हरकम करायला. रेखा आहे म्हणजे जे हातच नाहीये तर मग त्यांच्याकडे दुसरं, म्हणजे असे पर्याय आहेत, उपलब्ध असतात. आपण त्या सर्वांचा अभ्यास करून आपण आपलं उद्देश काय आहे तर त्या लोकांना कळलं पाहिजे, त्या व्यक्तीला कळलं पाहिजे की माझे ताकद काय, क्षमता काय आहे आणि ते मी कशा पुढे घेऊन जाणार आहे. तर मग याचा वापर करून आपल्याला करता येतं. फक्त अंकशास्त्र कसं आहे त्या मनाने सोपं आहे.
ऍस्ट्रॉलॉजी हा खूप मोठा विषय आहे, खूप खूप मोठा. बरोबर. म्हणजे त्यात 27 नक्षत्र आहेत, 12 राशी आहे, गण आहे, गोत्र आहे, हे सगळं समजून घ्यायला तुम्हाला बराच काळ जाऊ शकतो. बरोबर. आणि त्यात चुकण्याची शक्यता पण असते जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास नाही केला तर. त्या मनाने अंकशास्त्र हे सोपं आहे, ते कुणालाही शिकता येऊ शकतं. मग आता पॉडकास्टच्या एंडला आपण जर लोकांना सांगायचं असेल तर काय सांगू शकतो आपण, की अंकशास्त्र शिका प्रत्येकाने, असं म्हणायचंय तुम्हाला? हो, मला हे म्हणायचंय की आपलं आयुष्य जसं आपण आता गुगल मॅप आहे, कुठेही प्रवासाला जातो आपण गुगल मॅप उघडतो आणि गुगल मॅप मधून आपल्याला गुगल मॅप काय सांगतं की ह्या मार्गाने जा, तिथे ट्रॅफिक आहे, हा शॉर्टकट आहे तुला आणि तुला पोचायचे, व्यवस्थित पोचायचे. कधी कधी जिथे पोचायचं आहे तिकडचा रस्ताच बंद असतो, तेही आपल्याला सांगतं. बरोबर. तर माझ्या मते अंकशास्त्र, न्यूमरोलॉजी आपल्याला त्या गुगल मॅप सारखं आपल्या आयुष्यात काम करत असतं. म्हणजे तुम्हाला सांगते की तुम्हाला प्रवासाला निघायचं आहे तर तुम्ही कुठे प्रवास म्हणजे त्याही पुढे जाऊन मी म्हणेल की न्यूमरोलॉजी तुम्हाला हेही सांगेल की हे जे डेस्टिनेशन तू ठरवलेलं आहेस ते तुझ्यासाठी नाही, म्हणजे इथपर्यंत सांगू शकतं. म्हणजे याचं उदाहरण घ्यायचं तर आज असंख्य इंजिनियर आहेत, असंख्य आहेत, म्हणजे कोट्यावधी इंजिनियर म्हटलं तरी चालेल. भारतामध्ये तर एक पायंडा आता पडला आहे की काही नाही तर आधी इंजिनिअरिंग करायचं आणि मग ठरवू आपल्याला काय करायचं आहे. मग तो इंजिनिअरिंग मध्ये जातो, त्याचे नंबर नसतात, त्याच्यामुळे तो पास करतो, त्याला कष्ट फार घ्यावे लागतात, तो त्याच्यामध्ये पास होतो, उत्तीर्ण होतो, पण त्याचं मन लागत नाही. मग कितीतरी तुम्ही पाहिले असेल आयटी मध्ये असलेले, त्यांनी काय केलं, फूड स्टॉल टाकलेला आहे, ऐकलं असेल. आता ह्या दोन गोष्टी किती वेगळ्या आहेत, इंजिनियर्सच्या आहे किती वेगळ्या आहेत. जिथे एक आहे जे म्हणजे पूर्णपणे तंत्रज्ञान आणि त्याच्यावर अवलंबून आहे आणि एक आहे जिथे तुम्ही संवेदना देताय, तुम्ही लोकांच्या म्हणजे जी भूक भागवताय. म्हणजे जी फूड इंडस्ट्री आहे ते 2 नंबरमध्ये येते. तर 9 नंबरहून 8 नंबरहून तो डायरेक्ट 2 नंबरवर येतोय. तर हे जे नंबर आहेत, तुम्ही प्रवास कुठेही सुरू करा, त्यांचं ज्यांना यायचंय ना त्या नंबरमध्ये आल्यावर त्यांना आनंद होतो. मी असं नाही म्हणणार आहे की ते नंबर नसल्यावर ते काम नाही करू शकत, ते काम करतील. जेव्हा आपल्या आधीची पिढी होती त्यांना हे ठाऊक नव्हतं, त्यांनी 58 वर्षापर्यंत काम केलेलं आहे, पण त्यांनी ते काम किती अनुभवलेलं आहे किंवा त्या कामामध्ये त्यांना किती यश मिळालंय किंवा त्यांना किती आनंद मिळाला आहे हे त्यांनाच ठाऊक आहे. पण तेच त्यांच्या आवडीचं काम जे नंबर त्यांना देतायत, कंपन्या देतायत, ते केलं तर त्याच्यात यश त्यांना किती सहजपणे मिळू शकतं. तर न्यूमरोलॉजी ही अशी असेल. आणि दुसरं अजून एक राहिला मुद्दा माझा सांगायचा की काही लोक म्हणतात की नाही, मुळातच एखादी व्यक्ती हुशार आहे आणि म्हणून तू करतो, तर म्हणून नंबर्समुळे काही नाहीये. तर साधारणपणे कसं असतं की समजा एखादा मुलगा आहे, त्याला 60% मिळतात, त्याचे नंबर असे आहेत की त्याला 90% मिळू शकतात. ओके. त्याच्या नंबर्स मधून कळतं की त्याची क्षमता जी आहे यश मिळवण्याची ती 90% आहे. तर मग काय करतील पालक, त्याला अनुकूल वातावरण देणं, एखाद्या चांगल्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये टाकणं, त्याला चांगला मेंटोर मिळवून देणं, अभ्यासासाठी एक विशेष खोली किंवा अशा गोष्टी केल्या, म्हणजे जे 60% मिळत होते त्याला आजवर, तर ह्या प्रयत्नाने त्याचे 30% ते वाढवू शकते. आणि वाईस वर्सा पण विचार केला आपण, समजा एखाद्याला डॉक्टर बनवायचा आणि त्याचे जे नंबर आहेत आम्हाला दिसत आहेत की ते तिथे जाऊ नाही शकणार, ते कंपन्या त्याला मिळणार नाहीये, त्याची जी ऊर्जा आहे ती 70% आहे, त्याच्याकडून 90% आपण जर अपेक्षा करतो तर नक्कीच तो माणूस डिप्रेशनमध्ये, तणावात, ह्याच्यात जाण्याची शक्यता असतो तो मुलगा. आणि मग हे न्यूमरोलॉजी आपल्याला नंबर अशा पद्धतीने मदत करू शकेल. मग आता तेच आहे की आधीच जसं पिढी घेतली किंवा आपल्या वेळचे पण मी काय, मोठा भाऊ इंजिनियर झाला त्यामुळे त्याच्यावर आम्ही तेवढे पडले आणि थोडे कमी होते त्याच्यापेक्षा, पण इंजिनियर झालो, इंजिनियर होण्यासाठी सुटेबल होते. पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला घेतलं होतं, पण ते मी नंतर ट्रेड ट्रान्सफर करून मेकॅनिकल इंजिनियर ला घेतलं आणि मला त्याच्यात कळलं की ओके, हे मला चांगलं फील्ड आहे आणि मला हे जमू शकतं. पण झालो ना, म्हणजे असं काही सांगितलं नाही की तू इंजिनियर होणार नाहीयेस किंवा हे, आम्ही झालो. मग आत्ताच्या पिढीला याची गरज काय न्यूमरोलॉजी? जसं म्हटलं ना की होण्यासाठी तुम्ही काहीही व्हा,
पण आत्ताचं जनरेशन आणि आधीचं जनरेशन 1900चं शतक जे होतं 1 आणि 9 ज्या शतकामध्ये होतं ते प्रामुख्याने नवीन गोष्टी निर्माण करण्याचं इन्व्हेन्शन करण्याचं शतक होतं. आजचं शतक काय आहे 2 नंबरचं आहे म्हणजे जे 21व शतक आहे. 21व शतक आहे. Gen 2 Z. नंबर तिथे प्रभावी आहे, बरोबर. जेनझी आहे. आणि 2 नंबर काय करतं प्रामुख्याने संवेदना, इमोशनल इम्पॅथ ह्या गोष्टी करतं. आजच्या जनरेशनमध्ये डिप्रेशनचं प्रमाण फार वाढलेलं आहे, फार वाढलेलं आहे. आपल्या आपल्या वेळेस काही नव्हतं, आपल्या वेळेला सायकोलॉजी जास्त नव्हते, मेंटल हेल्थवर ते जास्त बोललं जायचं नाही. बरोबर. कारण समजा एखाद्या व्यक्तीने येऊन सांगितलं की अरे मला तर पोस्टमॉर्टम डिप्रेशन आहे वेडात खडे. आणि ते म्हणायचे हे काय आम्ही नाही का केलं, बरोबर. तुला एका बाळामध्ये असं झालं, कारण ती कल्पना किंवा ह्या गोष्टी नव्हत्या. बरोबर. पण आताच्या पिढीमध्ये कसं होतं, एक तर तुम्ही बाहेर जात नाहीये, बरोबर. म्हणजे पंचतत्व ह्यांच्याशी तुमचं कुठे ना कुठे साधर्म्य असणं, त्यांच्याबरोबर तुमची दोस्ती असणं, मैत्री असणं फार गरजेचं आहे. बरोबर. आणि मग तिथे आपण बऱ्यापैकी आपल्या डोक्यातला जो गुंता आहे तो निघू शकतो. मग आपण होतो तर मैदानात जाऊन खेळायचो, म्हणजे बरोबर. पृथ्वी तत्वाशी आपला संपर्क आहे. बरोबर. आकाशात आपल्याला प्रदूषण नव्हतं, आकाश तत्व आपल्याकडे होतं, बरोबर. जिकडे तिकडे पाणीच पाणी होतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तिथे आपलं कुठे ना कुठे असायचं कनेक्ट. बरोबर. पण आता नाहीये. बरं. आता आहे त्याच्याकडे फक्त इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, तो घरात बसतोय, इंडोर गेम खेळतोय. आणि अशामध्ये समजा त्याच्या नंबर, त्याला जे व्हायब्रेशन येत आहेत त्याच्याशी त्याला त्या क्षेत्रात पाठवलं नाही तर खूप शक्यता असते तणाव येण्याची, टेन्शन येण्याची, डिप्रेशन येण्याची. आणि म्हणूनच समजा हे नंबर कळले आणि त्या क्षेत्रात टाकलं तर मग त्याला तिथे मज्जा येईल. म्हणजे अल्टिमेटली काय पालक पण सुखी आणि पोरगा पण सुखी. हा, अल्टिमेटली त्याला मजा येणं, ते प्रोफेशन आवडणं हे गरजेचं आहे. आणि हे आपल्या नंबरची ताकद कळली तर आपल्याला करता येऊ शकतं. वा, तसं आहे. खूप मस्त माहिती दिली खरंच. म्हणजे एक वेगळं डिरेक्शन आपण एक न्यूमरॉलॉजीकडे पण बघितलं, हे भारतीय संस्कृती पण आपण बघितली. आणि आत्ताच्या जनरेशनला का म्हणजे 21st सेंचुरी म्हणजे सेंचुरी चेंज झाल्यामुळं पण नंबर चेंज झाल्यामुळं म्हणजे जसं म्हणतात नंबर गेम आहे, तर ते त्यामुळं पण आता ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला आणि आपण अनुभवतोय. आता हे नंबरही आत्ता आले पण ऑब्व्हियसली हे चेंज हा नवीन जनरेशन आणि आपली पिढी ह्याच्यामध्ये अनुभवतोय. तर तो योग्य पद्धतीनं डोळसपणे जर आपण अनुभवायचा असेल तर न्यूमरॉलॉजी जी सोपी आहे तुम्ही म्हटलं तर ते अंगीकारलं तर खूपच भारी होईल. तर जसं आपण म्हणू ना की काही एखाद्या व्यक्तीने समजा म्हटलं की गुरुत्वाकर्षण मी मानत नाही, म्हणजे त्याच्या मानण्यावर न मानण्यावर गुरुत्वाकर्षणाचं बळ थांबत नाही. तसं एखादी व्यक्ती म्हणते की मी न्यूमरॉलॉजी मानत नाही, हे नंबर मानत नाही, पण ते तुमच्या आयुष्यावर कळत नकळत परिणाम करतच असतात. बरोबर. हेच मला सांगायचं वाटतं याच्यातून प्रखरपणे की ज्या गोष्टी माहीत नाहीत याचा अर्थ त्या गोष्टी नाही आहेत असं आपण म्हणू शकतो. बरोबर, एक्झॅक्टली असं, अगदी बरोबर. जे नाहीयेत असं नाहीये, त्या कळल्या तर तुम्हाला त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी टाळता येऊ शकतात. बरोबर. म्हणजे जे हेल्थ चेकअप करतो आपण, हेल्थ चेकअप मध्ये ज्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला ठाऊक नाहीयेत पण तपासण्या झाल्यावर तुम्हाला कळतं, बरोबर, मग तुम्ही त्याची काळजी घेताय. अगदी तसंच आपण अंकशास्त्राचं म्हणू की त्या गोष्टी आहेत, त्याची कंपनं तुम्हाला कळली, सकारात्मक गोष्टी काय काय होऊ शकतील तर नक्कीच आपल्याला यश मिळण्याची शक्यता असते. खूप छान माहिती मिळाली मॅडम. वेगवेगळे आपण आता सब्जेक्ट्स घेणारच आहे, पण आता हे जसं आपण ठरवलं होतं की एक ग्लिम्स देऊ आपण की न्यूमरॉलॉजी आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे आणि आयुष्यामध्ये ते जर अंगीकारलं तर खूपच प्रॉब्लेम्स सॉल्व्ह म्हणजे कमी म्हणजे सॉल्व्ह व्हायला मदत, तीव्रता कमी होऊ शकते, बऱ्याचशा गोष्टी टाळता येऊ शकतात, बऱ्याचशा गोष्टीची तीव्रता कमी करू शकतो आपण. आणि जे नंबर आपल्याला खूप चांगला परिणाम देणार असेल तर त्याची क्षमता वाढवली तर मग काय मिराकलच, मग चमत्कारच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे आपलं पॉडकास्ट आजचं संपता असं म्हणेल की प्रत्येक जसं कॅलेंडरमध्ये आपण म्हणतो की घरात म्हणजे प्रत्येकाने घरात एक कॅलेंडर लावलं पाहिजे, तर मला असं वाटेल की प्रत्येक कुटुंबातल्या किमान एका व्यक्तीने तरी अंकशास्त्र, न्यूमरॉलॉजी शिकायला हवंय, जेणेकरून तुमचं कुटुंब, तुमच्या कुटुंबातली नाती संबंध आणि एखाद्या व्यक्तीने काय करिअर केलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा तुम्हाला करता येईल. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला एक्सपर्टकडे जाण्याची गरज नाही, ढोबळ गोष्टी तरी तुम्हाला नक्कीच स्वतः समजू शकतील. येस.
तर इतक्या छान पद्धतीनं आता शेवट केल्यानंतर मी पुढे काही बोलत नाही. धन्यवाद मॅडम, आपण सांगता करतोय या पॉडकास्टची. थँक्यू.